अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळालाय। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याला मुदतवाढ आहे। 1 महिन्यानंतर कारवाईची शक्यता आहे। त्यामुळे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। या संदर्भात रिक्षा चालकांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। राज्य सरकारने 15 ऑगस्ट पासून कंपल्सरी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलण्यासाठी अनिवार्य केलेलं पाहायला मिळते। 15 तारखेपासून तपासणी करण्यात येणार। जर तुम्हाला मराठी भाषा बोलता येत नसेल तर मात्र 1 महिन्यासाठी तुम्हाला मुदतवाढ देण्यात येणार आहे। यासाठी आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही रिक्षा चालक टॅक्सी चालक आहेत। आपण त्यांना विचारूया, दादा मराठी शिकलात का? हो शिकलाय। कुठे शिकलात? ते धारावीला। कशा पद्धतीने बघताय तुम्ही? कारण उद्या 15 ऑगस्ट आहे, उद्यापासून तुमची तपासणी जी आहे ती करण्यात येणार आहे। जर तुम्हाला मराठी येत नसेल तर 1 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात परवाना जो आहे तो रद्द केला जाईल, मुदत दिली जाईल आणि त्यानंतरही मराठी शिकला नाही तर मात्र कायमस्वरूपी परवाना रद्द केला जाईल। अच्छा, परमिट रद्द नहीं, ऐसा तो नहीं होना चाहिए। परमिट का ऐसा होना नहीं चाहिए। स्कूलमध्ये गेलं, ट्रेनिंग दिलेलं आहे, ते मराठी पण शिकलेलं आहे। कोणाला येते कोणाला नाही येते सगळ्याला येते। कोणी स्कूलमध्ये गेलेलं आहे, त्याला काय काय शिकवलं आहे ते सगळं शिकलेलं आहे। या ताई बसा, या भाऊ बसा, चेनी टाकायचे आहे, आता मीटर टाकला काय, हो साहेब टाकला आहे, तर सगळं शिकलेलं आहे। थोड़ा सा टाइम तो लगेगा ना पूरा बोलने में, तो और टाइम देना चाहिए। तो थोड़ा सा टाइम तो अब 1 महीने में कैसा आदमी सीख सकता है मराठी? थोड़ा सा टाइम तो कितने साल से इधर रहते हो गया, 7-8 साल, 10 साल हो गया। 10 साल में नहीं सीखो तो अभी 1 महीना में होएगा। तो प्रेशर नहीं पड़ा, तो प्रेशर नहीं पड़ा, अब प्रेशर पड़ रहा है तो सीखेंगे। परमिट तुरंत नहीं होना चाहिए। परमिट तो आपकी सरकार ने हमको दिया है ना, हम तो लाए नहीं कहीं से। लेकिन बहुत लोग गाँव जा रहे हैं, ऐसा कुछ है? नहीं गांव कोई नहीं जाएगा। काय सांगाल चाचा? अरे काय सांगायचं काय, मला तर मित्र लोकांबरोबर राहत होतं म्हणून आलंच थोडं बहुत, तरी जास्त नाही येतं, थोडे बहुत शिकलंच आहे। कोणत्याकडे बीचमध्ये अटकून जातात असं, बाकी येतात असं काय नाही। सर्टिफिकेट स्कूलमध्ये कुठे नाही गेलं, आता मित्र लोकल होतं म्हणून त्याच्याबरोबर यायला लागलंच मला। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।